Hello parents, teachers and students. Zankar is bringing you complete syllabus of 3rd standard on our YouTube channel. So please subscribe our channel and don't forget to share with other parents and students. पाठ 21 दोस्त. माझी एक गाय होती, तिला होते वासरू, तोच माझा दोस्त होता, त्याला कसे विसरू. या कवितेमध्ये एक छोटा मुलगा आपल्या दोस्ताचं म्हणजे मित्राचं वर्णन करतोय. तो काय म्हणतो की त्याच्याकडे एक गाय होती आणि त्या गायीला एक छोटंसं वासरू होतं आणि हे वासरू म्हणजेच या मुलाचा दोस्त होता. त्याला हा मुलगा कधीच विसरत नाही. मीही व्हायचो गुबगुबी, दूध पिऊ पिऊ, दोघांसाठी एक पान्हा, आम्ही भाऊ भाऊ. ती गाय जशी आपल्याला वासराला दूध पाजायची की नाही, तशीच या छोट्या मुलाला सुद्धा दूध पाजायची. आणि म्हणून हा मुलगा म्हणतो आम्ही दोघं भाऊ भाऊ, कारण आम्ही एकाच आईचं दूध प्यायचो. दूध पिऊन झाल्यावर तो वारा पिऊन उंडारला, की माझा बाप पाठवायचा मलाच त्याला धुंडायला. दूध पिऊन झालं की ते वासरू इतकं मस्तीखोर व्हायचं की ते रानामध्ये मस्ती करायला आणि उड्या मारायला पळून जायचं. मग काय, बराच वेळ ते वासरू आलं नाही की छोट्या मुलाचे बाबा त्याला म्हणायचे जा वासरू शोधून आण, आणि मग हा छोटा मुलगा त्याच्या मागे पळत जायचा. आम्ही असे उंडारताना भिंगरीच्या पायानी, गाय पाहायची दोघांकडे सारख्याच मायेनी. मग दोघंही जेव्हा असे दंगा करायचे, उड्या मारायचे, मस्ती करायचे, तेव्हा गाय दोघांकडे मायेनी बघायची. वासरू तर तिचं स्वतःच होतं, पण ह्या छोट्या मुलाकडे सुद्धा गाय मायेनी बघायची असं मुलाला वाटतं. हिरवे हिरवे गवत, कोवळे कोवळे लूस, त्याच्यासाठी आणले की गडी व्हायचा खुश. जर हिरवगार आणि एकदम कोवळं मस्त लुसलुशीत असं गवत आणलं की वासरू अगदी खुश होऊन जायचं. मग ते आपली खुशी कसं दाखवायचं? कोवळ्या कोवळ्या जिभेनी अंग माझे चाटायचा, ओठावरचा फेस त्याच्या साय मला वाटायचा. आपल्या कोवळ्या जिभेनी तो छोट्या मुलाचं अंग चाटायचा आणि त्याच्यावर आपलं किती प्रेम आहे हे दाखवायचा. तर त्याच्या ओठावरचा फेस म्हणजे सायच आहे असं छोट्या मुलाला वाटायचं. पाहत राहायचा माझ्याकडे जाताना मी शाळेत, माझाही गुंतलेला जीव त्याच्या नाळेत. जेव्हा छोटा मुलगा शाळेला जायचा तेव्हा वासरू तर घरीच असायचं आईबरोबर गोठ्यात. मग शाळेत जाताना ते अगदी दुःखी डोळे करून मुलाकडे बघायचं, का रे तू एकटाच जातोस, का रे मला नेत नाहीस. आणि मग छोट्या मुलाच्या सुद्धा मनात तसंच यायचं की अरे ह्याला सोडून मी कसा बरं जाऊ. आणि म्हणून मुलाचा जीव सुद्धा सगळा त्या वासरामध्ये गुंतलेला असायचा. आज जेव्हा पाहतो मी भावाभावांचं फाटताना, आठवत राहतो दोस्त माझा अंग माझं चाटताना. आज आता छोटा मुलगा मोठा झालाय, चांगला शिकून कुठेतरी ऑफिसमध्ये काम करतोय. आता तो आपल्या गावाकडे राहत नाही आणि त्यामुळे गाय आणि वासरू आता त्याला रोज दिसत नाही. पण जेव्हा दोन सख्या भावांमध्ये भांडण होताना तो बघतो, तेव्हा त्याला आपल्या गावाकडचा हा छोटा दोस्त म्हणजे वासरू त्याचं अंग चाटताना नेहमी आठवत राहतो. स्वाध्याय. खालील शब्दांसाठी त्याचा अर्थाचा तुम्हाला माहित असलेला शब्द सांगा. दोस्त, मित्र, खुश, आनंदी, बाप, वडील, शाळा, विद्यालय.
आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.